नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकदंत कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सर्कल विषयी. सर्कलमध्ये रेडियस काय राहतं, सर्कलमधली डायमीटर काय असतं आणि सर्कलमध्ये कॉर्ड कशा प्रकारे तयार केली जाते. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एरिया ऑफ सर्कल. जर एखादं सर्कल आपल्याकडे असेल आणि आपल्याला त्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितला तर एरिया कशा प्रकारे शोधायचा आणि त्याचबरोबर सर्कमफरन्स ऑफ सर्कल. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे एरिया म्हणजेच क्षेत्रफळ. जेव्हा तर सर्वात पहिले बघा, आपल्याला एरिया म्हणजे काय ही गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. हा आपल्याकडे सर्कल आहे आणि आपल्याला सांगितलं या सर्कलचा एरिया शोधायचा. तर बघा, एरिया म्हणजेच द स्पेस ऑक्युपाइड बाय द क्लोज शेप ऑर द क्लोज फिगर. एका बंदिस्त आकृतीने आतमध्ये जी जागा व्यापलेली असते या जागेलाच आपण क्षेत्रफळ असं म्हणतो किंवा एरिया ऑफ एनी डायग्राम असं सुद्धा म्हणू शकतो. द स्पेस ऑक्युपाइड बाय द क्लोज्ड फिगर ऑर क्लोज डायग्राम. बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा म्हणजेच क्षेत्रफळ असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर बघा, जर आपल्याला एरिया सर्कलचा एरिया शोधायचा असेल तर त्याकरिता आपल्याला एक विशिष्ट फॉर्म्युला आहे. सर्वांना माहित असेल एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे. हा आपल्याकडे सर्कल आहे. नेहमीप्रमाणे आपण सर्कलमध्ये एक सेंटर पॉइंट ड्रॉ करतो. या सेंटर पॉइंट मध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं रेडियस ऑफ सर्कल. अशा प्रकारची एखादी रेडियस राहते. अशा प्रकारची एखादी सेंटर ऑफ सर्कल मधून पास होणारी आणि सर्कलच्या दोन पॉइंटना जोडणारी जी लाईन असते तिला आपण डायमीटर ऑफ सर्कल असं म्हटलं होतं. तर आपण बघूया एरिया ऑफ सर्कल काय राहतं आणि काय आहे फॉर्म्युला एरिया ऑफ सर्कलचा. तर बघा, एरिया ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ. याचा एक विशिष्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो आहे पाय आर स्क्वेअर. बघा, या ठिकाणी पायची किंमत नेहमीप्रमाणे 22/7 अशी वापरायची आपण. पाय बरोबर पाय इज इक्वल टू 22/7 अँड आर स्टँड फॉर रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल. ह्या दोन किमती, ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करताना अतिशय महत्वाच्या आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा तर त्या फॉर्म्युल्यासाठी लागणाऱ्या दोन किमती, एक पाय जी 22/7 आणि दुसरी म्हणजे रेडियस, त्या वर्तुळाची जी त्रिज्या असेल ती त्रिज्या आणि पाय, ह्या दोन गोष्टी आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या, या फॉर्म्युल्याने सांगितलेल्या प्रोसेस आपण फॉलो केल्या तर आपल्याला मिळणारं आन्सर जे असेल ते एरिया ऑफ सर्कलचं असणार. तर बघूया आपण प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर फर्स्ट. जर का आपल्याला एखाद्या सर्कलची रेडियस ही 7 सेंटीमीटर दिलेली असेल, 7 सेंटीमीटर दिलेली असेल आणि आपल्याला विचारलं या सर्कलचा एरिया काय असेल, तर बघा एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आपल्याकडे रेडियस आहे 7 सेंटीमीटर. इथे आपण घेऊ रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण रेडियसची व्हॅल्यू पुट करायची आहे. तर पायची व्हॅल्यू सांगितल्याप्रमाणे 22/7. तर बघा, याच प्रोसेसला मी थोडंसं रिअरेंज करतो. हे जे आपल्याकडे प्रोसेस आहे याला आपण करणार 22/7 इंटू या 7 स्क्वेअरला मी 7 × 7 असं लिहितो, जेणेकरून तुम्हाला 7 × 7 7 × 7 7 7 गेट कॅन्सल. आपल्याकडे राहिलं 22 × 7. याचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर जे आन्सर आपल्याला मिळणार तोच असणार आपला एरिया ऑफ सर्कल. बघा, 22 × 7 येतं 154 सेंटीमीटर स्क्वेअर. जर आपल्याकडे रेडियस ही सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर आपल्याकडे येणारं आन्सर हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येतं. बघा, आपल्याला रेडियस दिल्याच्या नंतर एरिया ऑफ सर्कल कशा प्रकारे फाइंड आउट करायचा हे आपण या ठिकाणी बघितलं. आता बघूया, जर आपल्याकडे डायमीटर ऑफ सर्कल दिलेली असेल आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर कशा प्रकारे करायचा. सपोज आपल्याला डायमीटर या ठिकाणी दिलेली आहे 14 सेंटीमीटर. डायमीटर आपल्याला 14 सेंटीमीटर दिली. ही आहे डायमीटर, ही आपल्याला दिली 14 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं की 14 सेंटीमीटर डायमीटर असणाऱ्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करा. तर बघा, अगदी सोपा आहे. ज्या प्रकारे आपण रेडियस
माहित असताना फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि आपला आन्सर आपण मिळवलं. त्याच प्रकारे रेडियस डायमीटर मधून सर्वात पहिले आपण रेडियस फाइंड आउट करायचे. तर आपल्याला मी एक आधीच्या लेक्चरमध्ये एक इक्वेशन सांगितलं होतं की R इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर, म्हणजे रेडियस ही डायमीटरच्या नेहमी अर्धी असते. तर आपण या इक्वेशन वरून रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर वरून इथे डी ची व्हॅल्यू आपण 14 सेंटीमीटर ठेवल्याच्या नंतर आपल्याला रेडियस मिळते 2 1 जा 2 2 7 जा 14. तर आपल्याकडे रेडियस ही 7 सेंटीमीटर आली. तर बघा हीच प्रॉब्लेम आपण आधी रेडियस 7 सेंटीमीटर असताना आपल्याला एरिया काय मिळाला होता 154. सर्वांना एरिया ऑफ सर्कल कशा प्रकारे शोधावा, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, या सर्व गोष्टी समजल्या असतील. आता आपण बघूया सर्कमफरन्स ऑफ सर्कल. तर सर्वात पहिले सर्कमफरन्स ऑफ सर्कललाच आपण पेरिमीटर ऑफ सर्कल असंही म्हणू शकतो. सर्वात आधी समजून घेऊया सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय असतं. बघा एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करताना आपण या एरियाने जी आतमध्ये क्लोज शेपने स्पेस ऑक्युपाय केला या स्पेसला आपण एरिया ऑफ सर्कल म्हणतो. आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कल फाइंड आउट करताना या सर्कलची जी आउटर लेंथ आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर या आउटर लेंथ कॅल्क्युलेट करण्याच्या प्रोसेसलाच आपण सर्कमफरन्स ऑफ सर्कल म्हणू शकतो. बघा जर आपल्याकडे एखादा स्क्वेअर असेल, आपल्याकडे एखादा रेक्टँगल असेल, जर आपल्याला याची पेरिमीटर फाइंड आउट करायची असेल तर आपण ह्या आउटर साइड्स कॅल्क्युलेट करतो, आउटर साइडची मेजरमेंट करतो आणि याच मेजरमेंटला आपण पेरिमीटर, या डायग्रामची पेरिमीटर म्हणतो. त्याच प्रकारे जर आपल्याला या सर्कलची आउटर लेंथ मोजायची असेल किंवा कॅल्क्युलेट करायची असेल तर याला आपण सर्कमफरन्स ऑफ सर्कल किंवा पेरिमीटर ऑफ सर्कल असंही म्हणू शकतो. तर आपल्याकडे सर्कमफरन्स ऑफ सर्कल फाइंड आउट करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण बघूया. सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू, तुम्हा सर्वांना माहितच असेल सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे. दोन फॉर्म्युले आपल्याकडे सर्कमफरन्स ऑफ सर्कलचे मिळतात. आपल्याला जर रेडियस दिली असेल आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा असेल तर फॉर्म्युला आहे 2πr. आणि जर आपल्याकडे डायमीटर दिलेली असेल आणि आपल्याला सर्कमफरन्स ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे πd. आपण दोन्ही फॉर्म्युल्याने जर सर्कमफरन्स ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केला तर आपल्याला मिळणारं उत्तर हे सेम राहतं. बघूया सर्कमफरन्स ऑफ सर्कल 2πr आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ डायमीटर, याला मी या ठिकाणी डिव्हाइड करतो. आपण रेडियस घेतल्याच्या नंतर आणि डायमीटर घेतल्याच्या नंतर कशा प्रकारे व्हॅल्यू मिळतात ते बघूया. आणि आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे πd. तर बघूया एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पलच्या माध्यमातून शिकायला आणि समजायला आपल्याला सोपं जाईल. आपल्याकडे या ठिकाणी रेडियस दिली 7 सेंटीमीटर आणि डायमीटर दिली 14 सेंटीमीटर. हे 7 आणि हे 7, तर आपल्याकडे डायमीटर झाली 14 सेंटीमीटर. R इज इक्वल टू 7 अँड D इज इक्वल टू 14. रेडियस ही डायमीटरच्या अर्धी राहते, डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट राहते. त्या प्रकारे आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. तर बघा 2πr, 2 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 22/7 आणि रेडियस आपण घेतलेली आहे 7 सेंटीमीटर. आपण कॅल्क्युलेशन करू. 7 7 गेट कॅन्सल. आपल्याकडे 2 इंटू 22 शिल्लक राहिलं. आपण याचा गुणाकार करणार 22 2 44. आपल्याला सर्कमफरन्स ऑफ सर्कल मिळालं 44 सेंटीमीटर. रेडियस वरून आपण सर्कमफरन्स ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केला, आपल्याकडे मिळाला 44 सेंटीमीटर. आता आपण डायमीटर वरून सर्कमफरन्स ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करू आणि बघूया सेम येतो का. इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 22/7 आणि डायमीटर आपल्याला दिलं 14 सेंटीमीटर. 7 1 जा 7, 7 2 जा 14. कॅन्सलेशन करणार आपण. आपल्याकडे राहिलं 22 इंटू 2 आणि आपल्याकडे सर्कमफरन्स ऑफ सर्कल आला 44 सेंटीमीटर. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल, जर का आपण डायमीटरचा फॉर्म्युला यूज केला πd, आपल्याला जो सर्कमफरन्स मिळणार तो सर्कमफरन्स आपल्याला रेडियसच्या फॉर्म्युल्यामधून सुद्धा मिळणार. सर्कमफरन्स ऑफ सर्कलचे दोन फॉर्म्युले, रेडियस असताना येणार 2πr आणि डायमीटर असताना येणार πd.
तर बघा, दोन्ही व्हॅल्यूवरून आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा हे बघितलं. आशा आहे की सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ सर्कल ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. या सर्वांचं तुम्ही रिव्हिजन केलं तर सर्कलच्या ज्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्या शिकायला तुम्हाला सोपं जाईल, त्या गोष्टी समजायला तुम्हाला सोपं जाईल. एकंदरीत आपण रेडियस काय राहतं, डायमीटर, कॉर्ड, एरिया ऑफ सर्कल आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ह्या सर्कल विषयी अतिशय बेसिक गोष्टी शिकल्यात. मी आशा करतो सर्व विद्यार्थी मित्रांना ह्या सर्व गोष्टी समजल्या असतील. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, जर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या आणि शिकायला सोप्या जात असतील तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.